नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 हर 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 भोले 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय प्रगटेश्वराय शिव प्रगटेश्वराय प्रगटेश्वराय शिव प्रगटेश्वराय हर 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 भोले नमः शिवाय 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 नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय कुंडलिकावरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय भांगसी माता की जय नागेश्वर भगवान की जय पशुपतेश्वर भगवान की जय प्रगटेश्वर भगवान की जय संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही जिचा कधी नाश होत नाही असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचन उच्चारणीत आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचंय. देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे त्यांचे सर्व काम करी अंगे त्यांचे सर्व काम करी अंगे भक्त काजासाठी अवतार धरी काजासाठी अवतार धरी भक्त काजासाठी अवतार धरी भक्त
काजासाठी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव नांदे भक्ता घरी स्वये देव नांदे भक्ता घरी स्वये देव भक्ता विन देवा काहीच नावडे 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 भक्त तो आवडे सर्व काळ भक्त तो आवडे सर्व काळ भक्त तो आवडे सर्व काळ एका जनार्दनी भक्तांचा अंकित एका जनार्दनी भक्तांचा अंकित एका जनार्दनी भक्तांचा अंकित एका जनार्दनी भक्तांचा अंकित देव सदोदित स्वये होय देव सदोदित स्वये होय देव सदोदित स्वये होय देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगी भक्त काजासाठी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव भक्ता विन देवा काहीच नावडे भक्त तो आवडे सर्व काळ एका जनार्दनी भक्तांचा अंकित देव सदोदित स्वये होय आता जसे संत जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचा भांगशीमाता गड त्या गडाच्या उत्तर दिशेला देवगिरीचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर ते पूर्वीच्या काळी एक जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले ज्यांच्या सानिध्यात बालपणी एकनाथ महाराज त्या ठिकाणी आले त्यांना जी अनुभूती आली प्रचिती आली तीच प्रचिती अनुभूती आपल्या सर्वांना यावी या उद्देशानं त्यांचा हा 4 चरणाचा अभंग संतांचे जे अभंग असतात किंवा संतांची जी वाणी असते तिला म्हणतात प्रवचन प्रवचन म्हणजे प्रमाणबद्ध दिलेलं वचन शास्त्र प्रमाण गुरु प्रमाण आणि आत्म प्रमाण शास्त्रामध्ये जे सांगितलं त्याची अनुभूती गुरूंना आली आणि गुरूंना जी अनुभूती आली तीच अनुभूती आपल्या स्वतःला देखील आली पाहिजे जसं या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे
भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे त्यांचे सर्व काम करी अंगे त्यांचे सर्व काम करी अंगे देवाला भगवंताला काय आवडतं तर देवाशी आवडे भक्त समागम. भक्त समागम याचा अर्थ भक्ताची संगती भगवंताला आवडते. भक्तांची वाणी भक्तांच्या मुखामधून जो बोध असेल तो ऐकण्याची इच्छा भगवंताला होते. एवढंच नव्हे तर भक्तांची सेवा करणं भगवंताचं कार्य करणं भगवंताला आवडतं. देवाशी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे. स्वतः परमात्मा भक्तांचं कार्य करतो. हे सर्व आपल्याला कशासाठी सांगणं चालू आहे? आपण भक्त व्हा. आपण जर भक्त झाले तर आपलं सर्व काम स्वतः परमात्मा करील. त्यांचे सर्व काम करी अंगे स्वतः करतो. आता काय म्हणून एवढा मोठा परमात्मा ज्या ईश्वरानं पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व अन्न पाणी तोची देतो प्रेमे सर्व सांभाळतो. ज्यांच्या संकल्पानं करोडो ब्रह्मांड निर्माण होतात आणि लय पावतात. अशी ज्या ईश्वराजवळ शक्ती आहे अनंत शक्ती आहे मग तो परमात्मा स्वतः भक्तांचं कार्य का करतो? दुसऱ्याला करायला का बरं सांगत नाही? स्वतः का बरं करतो? स्वतः याच्यामुळे करतो की त्या भगवंताला भक्त आवडतो म्हणून स्वतः कार्य करतो. जसं राजाची राणी असेल त्या राणीला काही कमतरता असते का? अनेक दासदाशा असतात, नौकर असतात, गडगंज संपत्ती असते. असं असताना देखील स्वतःच बालक जर घाणीनं माखलं तर असं म्हणत नाही पुष्कळ दासदाश आहे, नौकर पुष्कळ येतील करतील त्याला स्वच्छ, असं नाही म्हणत. स्वतः सर्व कार्य करत कारण त्या राणीला आईला आपलं बालक आवडतं. तसं भगवंताला भक्त आवडतो म्हणून त्यांचं सर्व कार्य परमात्मा स्वतः करतो. त्यांचे सर्व काम करी अंगे स्वतः करतो. आता काय म्हणते ना, आम्ही तर असं ऐकलेलं आहे की तो निर्गुण आहे, निराकार आहे. त्या भगवंताला कसल्या प्रकारचा आकार नाही. निर्गुण निराकार. मग निर्गुण निराकार परमात्मा भक्तांचं कार्य कसं काय करतो? तर त्या भगवंताची सत्ता सर्व विश्वावरते परंतु त्या भगवंतावरते कुणाची सत्ता नाही. भगवंताने काय करावं, भगवंताने कसं राहावं याच्याबद्दल भगवंतावरते कसल्या प्रकारचं बंधन नाही. म्हणून तो निर्गुण निराकार असला तरी परंतु तो सगुण साकार होतो. कशासाठी? भक्तांचं कार्य करण्यासाठी. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात